नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजचा जो विषय आहे, आपला मुख्य विषय, तो म्हणजे यूट्यूब सुरू करायचं, पण सुरू कसं करू? भीती वाटते. ओके. तर आपण खूप साऱ्या लोकांची इच्छा असते, खूप सारे असे इच्छुक असतात की त्यांना वाटतं आपणही यूट्यूब सुरू करावं. खूप सारे लोक काय करतात की कॅमेरा घेतात, हेडफोन घेतात, माईक घेतात, सगळ्या गोष्टी घेतात. पण जेव्हा प्रत्यक्षात त्यांना बोलायचं असतं किंवा सुरू करायचं असतं, मनात एक विचार येतो, जर आपण बोललो तर हे काय बोलतील? यांच्या मनात विचार काय येईल? आपल्याला काय वाटेल? ह्यांना काय वाटेल? आपण काय करतो, सुरू करण्याच्या अगोदरच काय करतो, एका साईडला निगेटिव्ह थिंकिंग आपल्या डोक्यामध्ये सुरू करतो आणि दुसऱ्या बाजूला आपण विचार करतो की नाही यार, आपण सुरू करायला पाहिजे. परत जेव्हा प्रत्यक्षात सुरू करतो का वाटतं, अरे आपण आता कॅमेरा हातात पकडला किंवा मोबाईल हातात पकडला की कुणीतरी आपल्याकडे बघल. मग आपण असं पकडलं, बोलायला लागलं की त्याला काय वाटेल? मग त्याला काहीतरी वाटेल म्हणजे आपल्याला काहीतरी वाटेल. याच विचारामध्ये आपण काय करतो, बुडत असतो. तुम्हाला खरी परिस्थिती सांगू का? जेव्हा आपण व्हिडिओ बनवतो किंवा काहीतरी बनवतो, कुणाला काहीच वाटत नाही. सगळे लोकं इग्नोर करून निघून जातात. ते वाटतं ते फक्त आपल्यालाच वाटतं, की याला काय वाटेल म्हणून. त्याच्यामुळे आपण स्वतःला काहीतरी वाटून घेतो आणि जे करायचं ते आपण स्टॉप करतो. म्हणून सांगतो मित्रांनो, जे काय करायचं ना, बिनधास्त करा. कुणाचाही विचार करू नका आणि कुणाला काही वाटत नाही. आपण कोणतीही गोष्ट असो, एखादी गोष्ट जर करायची असेल, तर आपण आपला विचार करत नाही स्वतःचा. आपण काय करतो, की 4 लोकांचा विचार करतो. जर आपण हे केलं, तर त्या 4 लोकांना काय वाटेल? त्यांच्या मनात काय होईल? ते आपल्याला हसतील का? ते आपल्याला काहीतरी बोलतील का? काय करतील? आपल्याला घेणं-देणं काय लोकांचं? आपण आपलं आयुष्य जगतोय. एखादी गोष्ट काही करायची ना, फक्त मनाला एकदा विचारायचं, आपण जे करतोय ते योग्य करतोय का? मनातून उत्तर आलं हो, तर बिनधास्त करायचा आहे. कुणाचाही काहीही विचार करायचा नाही बिलकुल. आता आपला जो विषय आहे, YouTubeवर सुरू करायचा आहे. असे माझेही 4-5 मित्र आहेत. सगळं कुणाकडे कॅमेरा आहे, कुणाकडे iPhone आहे. सगळे घेऊन येतात. पण जेव्हा प्रत्यक्षात व्हिडिओ बनवायचा किंवा एखाद्या पब्लिक प्लेसमध्ये जातो ना, तर सुरुवातीला माणसाला थोडं ऑकवर्ड वाटतंच. बाबा, आपण व्हिडिओ बनवतोय, लोकं काय म्हणतील? काय करतील? हे काय विचार करतील? आपल्याकडे कुणी बघतोय का? किंवा एखादा पाहुणा-रावळा आपल्याकडे बघतोय का? रिलेटिव्ह आहे किंवा घरचे आहे, मित्रपरिवार आहे. याचा आपण काय करतो, विचार करतो आणि डोक्यामध्ये एवढा निगेटिव्ह सिस्टम बनवून ठेवतो आपण, की पुन्हा आपली इच्छा होतच नाही बनवायला. त्यासाठी काय करायचं, की जर नवीन यूट्यूबर असाल किंवा आपल्याला सुरू करायचं असेल, तर सुरुवातीला एकांतामध्ये सुरुवात करा. कुणालाही सांगायचं नाही, मी यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे किंवा कुणालाही लिंक पाठवू नका यूट्यूबची. बिनधास्त तुम्हाला जे कंटेंट आवडतात ते कंटेंट तयार करा. बिनधास्त यूट्यूबवर अपलोड करून टाका. मित्रपरिवार वगैरे कुणालाही सांगायचं नाही. जोपर्यंत ग्रोथ होत नाही तोपर्यंत. सुरुवातीला शॉर्ट व्हिडिओ टाका. शॉर्ट व्हिडिओना तुम्हाला सबस्क्राईब मिळतील. त्यामुळे तुमचा कंटेंट जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. जेव्हा जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, तेव्हा तुम्ही एक सातत्य ठेवायचं. कोणत्याही गोष्टीला सातत्य ठेवायचं. YouTube अशी गोष्ट आहे, कुणाचं 1 महिन्यामध्ये मोनेटाईज होतात, कुणाचं 2 महिन्यामध्ये, कुणाचं 6 महिन्यामध्ये, कुणाचं वर्षभरामध्ये. ही एक वेगवेगळी मेथड असते. असं नाही की सगळ्यांचंच 1 महिन्यामध्ये होईल किंवा 2 महिन्यामध्ये, 6 महिने. ही लाँग टर्म प्रोसेस आहे आणि याला सातत्य ठेवल्याशिवाय पर्याय नाही. तर आता काय असतं, की YouTube सुरू केलं, की आपण लगेच दुसऱ्या दिवशी पैसा यायला पाहिजे, महिनाभराने पैसा यायला पाहिजे. हे शक्य नाही. कोणतंही काम करायचं आणि ही लाँग टर्म प्रोसेस आहे आणि एकदा सुरू झालं, की लाईफटाईम याच्यामध्ये पैसा आहे. ही सत्य घटना आहे. आता खूप सारे बघतात, की YouTubeवर व्हिडिओ येतात, की YouTubeमधून लाखो रुपये कमवतात, तेवढे पैसे कमवतात. शक्य आहे. जेवढी आपण मेहनत करू, तेवढा पैसा YouTubeमधून शक्य आहे. लोकं आज 10-10, 50, 30-30, 40-40 लाख रुपयेपर्यंत असे काही यूट्यूबर आहेत, ते कमवतात. पण त्यांची मेहनत देखील तेवढीच आहे आणि याला एक हळू कासवासारखी मंद प्रोसेस असते. याला सातत्य ठेवल्याशिवाय पर्याय नाही. पैसा प्रचंड आहे YouTubeमध्ये. फक्त सातत्य ठेवणं खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्ही कंटेंट एकच ठेवा. म्हणजे कसं आता मल्टिपल कंटेंट जर ठेवले, तर आपण तसं YouTubeचं काही नाही. तुम्ही एक ठेवा किंवा अनेक ठेवा. पण जर सिंगल कंटेंट ठेवला एखादा, जर एखादी घरगुती महिला असेल, त्याने एखादा स्वयंपाक येत असेल, तर सातत्याने जर स्वयंपाक ठेवला, तर याचे जे व्ह्यूअर्स असतात, ते घरगुती महिला असतात. त्या पूर्ण व्हिडिओ बघतात. ओके. जर एखादी रेसिपी सांगितली तुम्ही, तर पूर्ण व्हिडिओ ते बघतात. त्याच्यामुळे काय वॉच टाईम वाढतो, व्ह्यूज वाढतात, सबस्क्रायबर वाढतात, ह्या गोष्टी वाढतात. कोणत्याही गोष्ट दाखवा तुम्ही, पण एक म्हणजे जर स्पेशलायझेशन दाखवलं तुम्ही, तर लवकरात लवकर मोनेटाईज चॅनल होतो आणि ट्रेंडिंग विषय सारखे दाखवा. आता माझं देखील यापूर्वी एक चॅनल होतं आणि ते देखील मी 2 वर्ष चालवलं, पण ते काही मॉनिटाईज झालं नाही. त्याच्यामुळे विविध पहिले एज्युकेशन टाकलं मी.
नंतर सरकारी चॅनल टाकलं, सरकारी न्यूज म्हणजे असं ज्या स्कीम आहेत त्या टाकल्या. अशा विविध बदलत गेलो. पण 2 वर्षापर्यंत माझा चॅनल मॉनिटाईज झाला नाही. परंतु मी लाडकी बहीण हा विषय घेतला आणि या विषयामध्ये माझा एकाच महिन्यात माझा जो चॅनल आहे तो मॉनिटाईज झाला. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, की जर तुम्हाला YouTube सुरू करायचं असेल आणि बिनधास्त सुरू करा. कुणाचाही विचार करायचा नाही. जर सुरुवातीला तुम्हाला थोडी लाज वाटत असेल लोकांची, हे काय बोलतील, ते काय बोलतील, तर इनडोअर व्हिडिओ बनवा किंवा एखादं शेत असेल, शेतामध्ये जा, निवांत ठिकाणी जा. व्हिडिओ बनवा आणि बिनधास्त अपलोड करा. बोलायचं नाही, विचार करायचा नाही, की आपला व्हिडिओ चुकतोय का बरोबर येतोय. आपण काय करतो, की एक व्हिडिओ काढतो, परत बघतो, अरे हे व्यवस्थित आलं नाही, ते काहीतरी चुकलं. तर आपण डिलीट करतो, दुसरा काढतो, काहीतरी चूक काढतो, डिलीट करतो, तिसरा काढतो, काहीतरी म्हणजे असं काय करतो डिलीट म्हणजे काय करायचं एकदा अपलोड केला व्हिडिओ का बिनधास्त अपलोड बघायचंच नाही अपलोड करून टाकायचं. जेव्हा आपण अपलोड करू तेव्हा तो व्हिडिओ बघा. पण सुरुवातीला जर तुमचं चॅनल नवीन असेल तर थोडंफार शॉर्ट टाका. शॉर्टने काय होतं की आपलं चॅनल लवकर ग्रोथ होतो आणि लवकर त्याला व्ह्यू यायला सुरुवात होते. तर तुम्हालाही नवीन चॅनल सुरुवात करायचं असेल किंवा तुम्ही सुरू केली असेल पण व्हिडिओ काढायला भीती वाटत असेल तर आपल्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये कमेंट करा. म्हणजे नेमकं तुम्हाला काय वाटतं की खूप सारे कमेंट येतील, त्याला सोल्युशन भेटतं, मन मोकळं होतं, ह्या गोष्टी सगळ्या होत असतात. तर हाच आपला विषय होता. चला भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. थँक्यू.